साहेबांनी शहांना मदत केली होती का? उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला। या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टीएमसीचे खासदार साकेत गोखले देखील उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे। या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की संजय राऊत यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा त्यांच्या घरच्यांना धीर देण्यासाठी मी आणि रश्मी त्यांच्या घरी गेलो होतो, मात्र तिथे संजय राऊत यांच्या आईने आम्हाला धीर दिला। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली परीक्षा घेत आहे असं मला वाटते। आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं आणि त्यांच्याकडून कोणी काही घेतलं हे ते बघत आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। या कार्यक्रमात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर मराठी माणसांना एक जिद्द दिली, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात आपली हालत काय झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले। तसेच शिवसेना प्रमुख बघत आहे की मी जे दिलं ते घेणारे किती आहे आणि पडणारे भाडखाऊ किती आहे। आज जे लोक स्वर्गात गेले त्यांच्या हिशोबाने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर हे वाटत असेल की आपण पण इथे राहिलो पाहिजे होते। आज लोकशाही मानायची की हुकुमशाही? हुकुमशहा कोणीही असलं तरी त्याला जावेच लागते। स्वतः गोळी घालून घेणे तसा हिटलर सुद्धा होता, हुकुमशहाचा शेवट तसाच होतो असेही या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले। तर मला जर कोणी विचारले की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, त्यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली होती का, तर मी म्हणेन मला आठवत नाही। उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।